इश्के का रंग अग बाय 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 मरा होळी स्वागत चित्रा भारी तुझे बताओ जरा कहता क्या दिल तेरा। हॅलो भावांनो, तर परत एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जर असा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. त्या व्हिडिओचं पूर्ण यूट्यूब ट्युटोरियल इथे दिलेलं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहायचं. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. त्यासाठी VPNची गरज लागेल. ते VPN तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. तर कॅपकटमध्ये आल्यानंतर आपल्या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्या बीटमार्कचा व्हिडिओ मिळेल. तर त्याआधी आपल्या फोटो ॲड करायचा, जो आपल्याला ॲड करायचा आहे तो त्यावर क्लिक करायचा आणि ॲड करायचा. नंतर आपल्या ओव्हरलेवर जायचे, ॲड ओव्हरलेवर जायचे व इथं जो बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा. बीटमार्कचा व्हिडिओ याची लिंक टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल व टेलिग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून घ्या, डाउनलोड करून घ्या व वरच्या फोटोची लेंथ खालच्या ह्याच्या एवढीच ठेवायची. तर अशा प्रकारे आता आपले रेशिओ इथं आपल्या रेशिओ आहे तो इथे 9.16चा करून घ्यायचा व राईटवरती क्लिक करायचं आहे. तर पहिल्यांदा आता इथं आपली बीट द्यायच्यात. तर बीट देण्यासाठी आपल्या परत ओव्हरलेवर जायचे. आता इथं जिथं बीट 1 आहे, जिथं बीट 2 होईल तिथं आपल्याला स्प्लिट करून आता इथं बीट 1 आहे, जिथं बीट 2 होईल तिथं स्प्लिट करायचे. बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. बीट 4 जिथे होईल तिथं स्प्लिट करायचं. वरच्या फोटोवरती क्लिक करून जो आपण पहिल्यांदा ॲड केला त्यावर स्प्लिट करायचे. बीट 5 जिथे होईल इथे इथे इथे. तर अशा प्रकारे पूर्ण बीट ॲड करून घ्यायचे. ते मी पटपट ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे सर्व बीट आपण लावून घेतलेले आहेत. तर आता आपल्या खालचा व्हिडिओचा ऑडिओने काही करायचं, त्यावर क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर करायचे. ते शेवटला ऑप्शन येतो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, त्यावर क्लिक करायचे. तर अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ होऊन जाईल. परत आपले डबल ओव्हरलेवर जायचे व जो आपण बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केला त्यावर क्लिक करून डिलीट करायचे. तो डिलीट झाल्यानंतर अशा प्रकारे आता सर्व बीट आपल्याला लागलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण ॲनिमेशन देऊ त्यांनी. तर त्यासाठी आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती जायचे, कॉम्बोमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन झूम 1 नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. परत आपल्या दुसऱ्या फोटोवरती जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जायचे, कॉम्बोमध्ये जायचे व तिथे पेंडलम 1 नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे. आज सर्व आपले कॉम्बोमध्येच हे करायचे. परत पुढच्या फोटोवरती जायचे, कॉम्बोमध्येच पेंडलम 2 आहे त्यावर क्लिक करायचे. परत आपले पुढच्या फोटोवरती जायचे, कॉम्बोमध्ये जायचे, पेंडलम 1 वर क्लिक करायचे. परत पुढच्या फोटोवरती जायचे, परत आपल्या कॉम्बोमध्येच पेंडलम 2 नावाचं हे लावायचे. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचे, तिथं डिस्टॉर्ट लेफ्ट ह्याच्यामध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट आहे त्यावर क्लिक करून ते ॲनिमेशन द्यायचे. ते थोडं स्प्लिट करून डिस्टॉर्ट राईट डिस्टॉर्ट लेफ्ट. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे, तिथं परत कॉम्बोमध्ये ट्रेन 1 नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. ट्रेन 1 ॲनिमेशन थोडं स्क्रोल करून पाहावं लागेल. ट्रेन 1 परत राईटवरती क्लिक करायचे, परत पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे, परत कॉम्बोमध्ये ट्रेन 2 द्यायचे. आता ट्रेन 2 थोडं स्क्रोल करून पाहायचं असं मी सापडेल. ट्रेन 2 परत पुढच्या फोटोवरती जायचे. ट्रेन 2 दिल्यानंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचे, पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. तिथे कॉम्बोमध्ये आपल्या ट्रेन 3 आहे ऑप्शन त्यावर क्लिक करायचं. ॲनिमेशन ट्रेन 3 असं स्क्रोल करून थोडं सापडायचं. ट्रेन 1 दिला, ट्रेन 2 दिला, ट्रेन 3 द्यायचं. हां इथे
त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोवर जायचं, ॲनिमेशनवरती जायचं. कॉम्बोमध्ये आपल्या ट्रेंड फोर नावाचं ॲनिमेशन आहे त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं. परत आपल्याला इथं पुढच्या फोटोमध्ये कॉम्बोमध्येच पुढच्या फोटोला झूम वन नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं आणि तिथं कॉम्बोमध्येच आपल्या ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. ट्रेच अँड डिस्टॉर्ट राईटवरती क्लिक. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं. आता इथं आपल्या इनमध्ये ॲनिमेशनमध्ये जायचं आणि इनमध्येच इथं रॉक व्हर्टिकली यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. इथं रॉक व्हर्टिकली राईटवरती थोडी जी लेंथ वाढवायची त्या फोटोची थोडी तर एक वर नेऊन ठेवायची. राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं. इथंच इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. थोडं स्क्रोल करून पाहायचं. इथं रॉक हॉरिझॉन्ट त्यावर क्लिक, याची पण लेंथ अशी एक वर ठेवायची. परत राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं. परत ॲनिमेशनवरती जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये जायचं आता आणि इथं स्पिन फॉल नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. हे असं थोडं सापडायचं. थोडं सापडावंच लागेल मित्रांनो. स्पिन फॉल होत पाहिजे. स्पिन फॉल त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आणि परत ॲनिमेशनवरती जायचं. परत कॉम्बोमध्येच आपल्या ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. हे ट्रेच अँड डिस्टॉर्ट राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत तिथं कॉम्बोमध्येच आपल्या बाउन्स वन नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ऑप्शन आहे त्यावर डबल क्लिक करायचं. डिस्टॉर्ट लेफ्ट हे आहे काय त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोवरती जायचं. परत ॲनिमेशनवरती जायचं आणि कॉम्बोमध्ये जायचं. परत तिथं ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. परत राईटवरती जायचं. परत पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं आणि तिथं पेंडलम वन आहे कॉम्बोमध्ये, तिथंच पेंडलम वन नावाचं हे करायचं. परत पुढच्या फोटोवरती जायचं आणि तिथे आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडलम टू नावाचं हे करायचं. परत राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपले इफेक्ट लागलेले आहेत. तर तुम्ही तिथे हे करा. आता आपल्याला इफेक्ट द्यायचे त्यासाठी आता इथे द्यायचं आपली. तर इफेक्टवरती जायचं. पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आणि इथं ट्रेंडिंगमध्येच हॅलो ब्लर नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. हॅलो ब्लर वर राईटवरती क्लिक करायचं. आता याची लेंथ आपली 1 ते 13 सेकंदापर्यंत ठेवायची. अशा प्रकारे 1 ते 13 सेकंदाची ठेवायची. परत आपल्या दुसरा इफेक्ट इथं पुढच्या ह्याला द्यायचा. परत आपल्याला इथं त्या पुढचा फोटो सोडून इथून इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपले परत व्हिडिओ इफेक्टवरती जायचे. 3 मिरर नावाचं ऑप्शन आहे ते स्प्लिटमध्ये, तर त्यावर क्लिक करून आपले राईटवरती क्लिक करायचे. इथं ॲडजस्ट करावं लागेल थोडं मित्रांनो आपल्या फोटोच्या ॲडजस्टनुसार. हे असं आहे ना, फोटो ॲडजस्टनुसार हे असं करावं लागेल. त्यासाठी आपल्या राईटवरती क्लिक करायचं व याची लेंथ ही 17 सेकंदाचा फोटो आहे त्या इनपर्यंत ठेवायची इथवर. अशा प्रकारे इफेक्ट लागलेला आहे. परत आपल्याला इथं एक फोटो सोडून तिथं हे करायचं. परत आपल्याला इथं बॉडी इफेक्टमध्ये जायचं व इथे आपल्याला इथं हे मूडमध्ये जायचं व इथं क्रॅकिंग नावाचं इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं व याची लेंथ इथं एका फोटो एवढीच ठेवायची. परत आपल्याला पुढचा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं व बटरफ्लाय नावाचं ऑप्शन हे करायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम्स यावर क्लिक करून क्लिक करायचं. तर याची लेंथ इथं एका फोटो एवढीच ठेवायची याची पण. परत आपल्या पुढचा इफेक्ट द्यायचा. त्यासाठी आपल्याला त्या एक मधला फोटो सोडून त्या पुढच्या व्हिडिओवरती करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती जायचं व तिथे कंटिन्युअस स्पार्क नावाचं हे आहे त्यावर क्लिक करायचं. स्पार्कमध्ये जाऊन कंटिन्युअस स्पार्क इथं आपल्याला 8 नंबरचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं. राईटवरती क्लिक करायचं. तर याची पण लेंथ आपली इतकी ठेवायची. तर सेम याचंच कॉपी डुप्लिकेट करायचं व तोच इफेक्ट रिफ्लेक्समध्ये द्यायचा व तोच मिळत इथं स्प्लिटमध्ये जाऊन 3 मिरर करायचं व आपले ॲडजस्ट करायचं. मला सांगितलं ते ॲडजस्ट करायचं आपल्या फोटोनुसार व राईटवरती क्लिक करायचं. व इथं आपल्याला आता फ्लॅश करायचे. त्यासाठी आपल्याला आता या फोटोपासून ते शेवटच्या फोटोपर्यंत इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्या इथं नाईट क्लबमध्ये जायचं.
व इथं आपल्या ब्लॅक फ्लॅश नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. व्हायब्रेशन फ्लॅश सॉरी त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. अरे ॲड झालं ना, डबल ॲड करू. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, त्यामध्ये व्हायब्रेशन फ्लॅश ॲड करायचं. तर त्याची लेंथ पूर्ण फोटो इतकी करून ठेवायची. तर अशा प्रकारे आपला लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. व आता इथं सर्वात शेवटला आपल्याला इथं ओव्हरलेवर जायचं आहे. ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. व तर इथं ही PNG तुम्हाला मिळून जाईल. त्यावर क्लिक करून राईटवरती ॲडवरती क्लिक करायचे व ही PNG पूर्ण ह्याला ॲड करून घ्यायची पूर्ण व्हिडिओपर्यंत. तर अशा प्रकारे आपला इथं वरती सेट करायची नीट. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. यालाच आता क्रिएट केलेला डाउनलोड करण्यासाठी इथं वरती कोपऱ्यात एक्सपोर्टवरती जायचं. अशा प्रकारे आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.